आणि जस्ट सर्वांनी एक एक बॉटल हातात घेतलीच पाहिजे, का की आता आम्ही जो रोडवर चाललो तिथे एक पण दुकान या फिर एक पण सीट नाही आहे. बस पाण्याची बाटली बाळगतो माझ्या बॅगेमध्ये ठेवतो. बरोबर. पण ती ठेवताना मला गपचूप ठेवायला लागते. गपचूप का ठेवायला लागते? आयुष्य कसं जगावं, समाजामध्ये आई वडिलांची मान खाली जाऊ नये, रामकृष्ण आणि माऊली. आज आहे दिवस 10वा. आज आपण जाणार आहे जिंतू पिंपळवरून आपला मुक्काम असेल साधुबुवा हॉल पलटणला. तर आता आपला प्रवास सुरू होणार आहे. आजसुद्धा सेम आपल्या 2 वाजता उठलो. आता 3:30 वाजलेले आहे बहुतेक. आता सर्व रेडी होत आहे, सर्व आरामात करतात आहे, म्हणजे सर्व एकदम रेडी झाले की आपली पायवाट सुरू. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर आणि मी मोनिश चिखले तुम्हाला लवकरच दाखवणार आहे पंढरपूरची मजा आणि दर्शन. रामकृष्ण हरी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज की, सब संतान की, परम पूज्य माता पिता की. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय मल्हार. करे पटार. वेताल देव महाराज की. पावणे 4. आता आपला प्रवास सुरू झालेला आहे माऊली. पायवाट आपली पुढच्या मुक्कामाला. सर्वजण रेडी आहे वारकरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. बाकी पण वारकरी येतात, थोडासा चाय वगैरे नाश्ता करतात. हो शिवम जांगले, चला की. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आमचा पुढचा प्रवास जिंती ते पिंपळट. त्याच्या पुढे आम्ही पलटणला जाऊन चाय पाणी करणार आणि मग तिथून हौद लागेल. त्या हौदावर आंघोळ वगैरे करून पिंपळसाठी दुपारी जेवणासाठी जाणार. रामकृष्ण. माऊली आजचा सुविचार नंदुबागा विचारतात, आयुष्य कसं जगावं, आयुष्य कसं जगावं, समाजामध्ये आईवडिलांची मान खाली जाऊ नये असं मुलीने जगावं. समाजामध्ये आईवडिलांची मान खाली जाऊ नये असं मुलीने जगावं आणि आईवडिलांना कुणापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ देऊ नये असं मुलाने जगावं. आईबाप म्हणजे काय? आईबाप म्हणजे देवाविना देवारा. जगात फक्त 2च ज्योतिषी आहे. जगात फक्त 2च ज्योतिषी आहे. एक मनातलं जाणणारी आई आणि दुसरा भविष्य घडवणारा बाप. रामकृष्ण. 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 फायनली 1.25 तास वॉकिंग करून पहिला बावटा थांबलेला आहे, म्हणजे आपले काका राजेश देव. पर्यंत 1.5 तासाचा म्हणजे 1.25 तासात आपण बावटा थांबवलेला आहे. सांग. थोडीशी बैठक. रामकृष्ण हरी. काय बोलते भाऊजी? रामकृष्ण हरी. सर्व आपले वारकरी आलेले आहे प्रवासाला. सर्व रेडी होतात, ऊर्जा पुरवतात, तर तुम्हाला माहितीच आहे. रामकृष्ण हरी. तर
तर स्वप्नील माऊली, कसं का आजचा प्रवास कसा वाटला आपल्याला जिंतीचा? म्हणजे खास करून पाण्याची कदर लोक करत नाही. तर वारी वारी अन्नाची कदर शिकवते, पाण्याची कदर शिकवते. तर आज पाण्याचा विषय आहे, तर तुम्ही काय बोलणार 2 शब्द? आताच आपण काल रात्री अनुभव केला ज्याचा की पाणी आता काय कमतरता होती जिथे पिण्याचं, म्हणजे इथे पूर्ण या एरियामध्ये पाण्याची कमतरता भासली आपल्याला. आणि मेन जेणेकरून आपण जे आपल्या संस्थे जे आपली बिसलरी पाणी पुरवते आपल्याला सगळ्याला पिणे, म्हणजे जे आपले बिमार नाही पडले पाहिजे बरोबर. ते काल ते पण इथे कोणत्या दुकानावर ते बिसलरी पाणी पण नव्हतं, पण हे आपले मिलन माऊलीनी कसं आपल्याला ऍडजस्ट करून पुरवलं. पण तशीच आपण जी आता बिसलरी पाण्याशी आपण जिथे चालता हात धुवत होतो, जे वेस्ट करत होतो, जे काल आपल्याला जी कदर समजली त्याची, ते आता पुढे पण कळले पाहिजे लोकांना आणि ते पाणी जपून वापरलं पाहिजे. करता आपल्याला पुढे त्याचं कमतरता भासली नाही. बरोबर, हेच बोलायचं होतं 2 शब्दात. तर ते पाणीच आपल्याला बघ, कहावत तर माहीत असेल, जल है तो कल है, जल ही जीवन है. तर कसं पाण्याची बॉटल आपण पहिला पण आधी म्हटलं, पाणी भरपूर इम्पॉर्टंट आहे. आज आपण बघितलं आपल्याला 3 दिवस एकदम ऊन भेटतो, म्हणजे 7 वाजले तरी आपल्या गावामध्ये कडक ऊन चालू होतं. तर त्या उन्हामध्ये आपल्याला जास्त तहान लागते. तर आपण आपली बॉटल आपल्यासोबत ठेवलीच पाहिजे जेव्हा मिलन माऊली. आता काल बघितलं, काल मिलन माऊलीनी इतका प्रयत्न केला, किती ठिकाणी गेला, पण पाणी नाही भेटलं. जेवढं भेटलं त्यात आपल्याला पुरवायचं होतं. जसं बसं आपण पण सर्वांचं मॅनेज केलं, चांगलं केलं, की जेणेकरून कुणालाही प्रॉब्लेम नको, सर्व म्हणजे व्यवस्थित झालं. पण एक पाण्याच्या बुंदाची सर्वांना कदर कळाली की बाबा पाणी काय असतं. म्हणून मित्रांनो, पाणी जपून वापरा, जेवढं पाहिजे तेवढंच पाणी वापरा, वेस्ट वाया घालूच नका. आणि दुसरं म्हणजे पाण्याची बॉटल स्वतः न्या हातामध्ये, स्वतःला गरज असते कुठे लागेल, दुसऱ्यांच्या भरोशावर राहू नका. कारण की दुसरा माऊली 10 किलोमीटर बॉटल नेतो आणि दुसरा हात हलवत येतो, तो 80% पाणी त्याचं संपवतो. तेव्हा त्याच्या मनाला काय वाटतं ते तुम्हाला नाही सांगू शकत, कारण की वारीमध्ये कोण नाही बोलत. पण जरा तुम्ही पण समजून घ्या, प्रत्येकाने आपली बॉटल आपल्यासोबत ठेवा, इलेक्ट्रिक पावडर आपल्यासोबत ठेवा. बघा, द्यायला शिका, मागायला नको. कारण की वारीमध्ये जेव्हा पंढरपूर तुम्ही पांडुरंगाचे जेव्हा पाय पकडणार, तेव्हा पांडुरंग आपल्याला शिकवतो आपण दिलं पाहिजे, घेतलं नाही पाहिजे. केवढं सक्षम म्हणायचं. रामकृष्ण हरी. बोल मामा, काय बोलत होते तुम्ही पाण्यावरून? एकच शब्द बोलतो की मी पाण्याची बाटली बाळगतो, माझ्या बॅगेमध्ये ठेवतो. बरोबर. पण ते ठेवताना मला गपचूप ठेवायला लागते. गपचूप का ठेवायला लागते? दुसरे कोणी बघू नये, कोणाला दिसली नाही पाहिजे. पण एखाद्याने बघले, 100 माणसांपैकी एकाने तरी बघले, तर तो मला 5 किलोमीटरवर गेलो की मामा असे बाटली दे, तर ती द्यायला लागते. मी एक तर जपून पाणी बरोबर द्यायला लागते. आणि खाली बाटली माझ्याकडे देतात, पण त्यांना वाटत नाही खाली बाटली काय देऊ. एक घूट देऊन पाणी तोंडाला म्हणजे तृप्ती भेटली पाहिजे ना. बरोबर, एक घूट. एक बघ, बॉटलच खाली करून देतो आपण पाणी देतो तर एक घूट मारून परत दिली पाहिजे. मनात भरपूर शिव्या येतात, पण त्या ओपन करू शकत नाही. आपण वारीला आलो ते आपण दान करतो. पण माऊली बघा, तुम्ही वाऱ्या करता, एक गोष्ट लक्षात ठेवा, पाण्याची बॉटल छोटीशी बॅग सोबत ठेवा. नुसते हात रिकामी करून चालू नका, दुसऱ्यांच्या याच्यावर अवलंबून राहू नका. मग काय फायदा वारीचा जर ते पुण्यच तुम्ही दुसऱ्यांना देता, त्यांच्याच आधारावर जगता. अरे कोण तर ब्रश पण नाही घेऊन येत, कोलगेट नाही घेऊन येत, साबण पण दुसऱ्याकडे मागतात. किती शेअर करायचं माणसाने, किती शेअर करायचं. अरे चालता रस्त्यानं, अरे वारकरी कधी नाही म्हणणार, पण आपण मागायला नको शिकूया, द्यायला शिका ना. समोरून देणं शिका, मागणं नाही. जर सर्व आपण सोबत आपापलं काय घेऊन चालू, एक दुसऱ्यांना शेअर करू, त्याचा आनंद वेगळा आहे. तुम्ही सगळीकडे फ्री हिट बघणार, फुकट तिथे प्रकट बघणार, तर तसं नाही होणार. कारण की बघ, द्यायला तो माणूस देईल, पण मागे तुम्हाला तो फ्री हिट फुकट तिथे प्रकटच बोलेल. म्हणून जास्त तुम्ही फुकटीवर राहू नका. कुठे दुकान वगैरे भेटलं तर तिथे 2 पैसे खर्च करा, जीवासाठी खर्च करा. आपण जीवाला खर्च करतो. अरे गाडी घ्यायला, मोबाईल घ्यायला, चार्जर घ्यायला, पॉवर बँक घ्यायला, अरे वाटेल ते घ्यायला आपण खर्च करतो, पण स्वतःच्या जीवासाठी खर्च नाही करत. इतका माणूस खर्च करून आपण बॅगेत कोंबून ठेवतो, बरोबर, ओपन करत नाही. अरे ही वॉच दाखवतो, हे ब्रँड दाखवतो, तो ब्रँड दाखवतो. अरे पण स्वतःच्या जीवासाठी ॲटलिस्ट
पाणी तर ते कसाला मित्र तू दुसऱ्यावर अवलंबून राहतो. पाण्याला कोणी नाही म्हणत नाही, पण तो वारकरी किती किलोमीटर 5-10 किलोमीटर एक बॉटल घेऊन चालतो आणि त्याची बॉटल संपते आणि आजूबाजूला पाणीच नाही मिळत. तेव्हा त्याची ती खरी परीक्षा होते आणि त्यामध्ये तो पास होतो, पण जो घेणारा आहे तो नापास होतो. रामकृष्ण हरी. देणारा पास होतो आणि घेणारा नापास होतो. होईना दर टायमाला पाणी पुरवायला येत आहे, काजू बदाम घेऊन येत आहे मिलन माऊली बिचू. एकदम मिलन माऊली, कशी तुम्हाला आयडिया आली की सर्वांना हेल्दी आपण काजू दिले पाहिजे? आज आता आपलं मी रूट लावला तेव्हा मी रूट बघितला तर या रूटमध्ये एकही दुकान नाही, काही नाही. त्याच्यामध्ये थोडंसं प्रोटीन हे पाहिजे म्हणून तुम्हाला एक काजूची व्यवस्था केलेली आहे मी थोडी म्हणजे जेणेकरून तुम्ही अजून 1 तास चालू शकाल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आपण जाणून घेऊया वेदिका माऊली करून की पाण्याचं महत्त्व. माऊली काय म्हणणार तुम्ही? माझं बोलणं असं आहे की पाणी पिल्यावर, पाणी तर आपण पितोच, 1 बॉटल कॅरी करायलाच लागते, पण शेवटी पाण्यात आपण लिंबू पाणी बोला या फिर एनर्जी ड्रिंक बोला, ते आपण मिक्स करून पिऊ शकतो. तर चालताना थोडं फ्लेवरफुल पण वाटते आणि बरं पण वाटते, टेस्टलेस वाटत नाही आणि थोडं एनर्जी पण येते. आणि जस्ट सर्वांनी 1 बॉटल हातात घेतलीच पाहिजे, का की आता आम्ही जो रोडवर चाललो तिथे एक पण दुकान या फिर एक पण सीट नाही आहे बसासाठी. तर आमचं जसं की मिलन माऊली येतो हर एक 2-3 किलोमीटरवर, तरी पण स्वतःनी 1 बॉटल कॅरी करायला हवी, हेच माझं सांगणं. रामकृष्ण हरी. मी सांगितलं होतं आता देवी आपल्या वेदिका माऊली इलेक्ट्रिक पावडर सोबत घेतात. आधीच म्हटलं होतं की उन्हाचा प्रवास आहे आता आपला, की सकाळ झाली तरच ऊन चालू होतं आणि आपल्या बॉडीतून पाणी निघतं आणि आपल्याला पाण्याची गरज असते. कोल्ड्रिंक पिऊन आपल्याला तात्पुरता आनंद भेटतो, पण ORS पिऊन आपल्याला 1-2 तासाचा आपल्याला स्टॅमिना भेटतो, जेणेकरून आपली वाटचाल एकदम आनंदी जावो, सुरक्षित जावो आणि हसत खेळत जावो म्हणून. आणि मेन म्हणजे इम्पॉर्टंट विषय आजचा आहे की पाणी आपल्यासोबत आपण ठेवलंच पाहिजे. पाणी आहे ते सर्व आहे. तर आपल्या कृषी माऊली पाण्याबद्दल काय बोलतात? 2 शब्द कृषी माऊलीच्या ऐकूया. माऊली. पाणी आता सध्या कसं गरमी आहे, मग पाणी लागतेच. काल पण लोकांनी 2-2 किलोमीटरला एक बॉटल संपवली. म्हणून आपल्याला पाण्याचं महत्त्व समजतो, पाणी कसं जपायला पाहिजे हेच आपल्याला विठ्ठल रखुमाई शिकवतात. आपल्याला जीवनात कसं पाणी जपलं पाहिजे, हीच तर वारीची खरी मजा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही पण व्हिडिओ बघत असेल तुमच्या घरामध्ये तर पाणी जपून वापरा. आपले नळ वगैरे चालू ठेवू नका. पाण्याची टंचाई आहे. पाण्याचं आपले व्हॅल्यू तर आता समजलीच असेल आपल्या वेसवकरांना. लास्टचे 2 महिने जे आपले हाल झालेले आहे त्याप्रमाणे तर समजलंच असेल. आमच्या तर वेसावच्या टोकावर भरपूर प्रॉब्लेम चालू आहे, तिथे तर पाणीच नाही आहे. आता दुष्काळ पडलेला आहे एकदम. नाही BMC लक्ष देत, काय नाही. BMCकडे तक्रार केली तर BMC आम्हाला उलटच करते. जिथे पाणी पुरवायला पाहिजे तिथे अजून आमचं पाणी कमी करते, कारण की आमच्या तिथे मोटरी घेऊन जातात. आता मला सांगा, मोटर लिगली लावायचे 1 लाख रुपये का 80,000 रुपये असतात, पण साधारण मानून तो आणू नाही शकेल. त्याचं 10-20 हजार रुपयात काम होतं. तो पण काय करणार? 80,000 देण्यासाठी ते मिडल मॅन नाही, त्यांना पैसे देऊन तुम्ही बिल लाखापर्यंत नेता आणि मग तो चोरीची लाईन घेऊन 10-20 हजारात काम करतो. तर त्याच्यावर तुम्ही पर्याय करा काहीतरी, की सामान्य माणसाला पण स्वतःचा नल घेता आला पाहिजे. श्रीमंत स्वतःचा नल घेतील, पण गरीब माणूस घरा पाणी कसं आणेल? दुसऱ्याच्या घरी बालडी घेऊन किती वेळा उभा राहील? गरिबांसाठी तुम्ही विचार करा. तुम्ही गरिबांसाठी विचार करत नाही, श्रीमंतांना पाणी पुरवता आणि गरिबांना डुबवता. असं नाही झालं पाहिजे. बस. रामकृष्ण हरी. विठ्ठल आहे तोच बघेल आणि तोच रास्ता दाखवेल. रामकृष्ण. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. पण आणखी रोड आहे, पण फोन करावा लागेल. सरळ आणि मग एक लेप येते पुढची. नाही, लॉगिंग चालू आहे. बघू शकता आता पाणी सर्व सोबत ठेवलंच पाहिजे. पाणी जल है तो कल है. नमस्कार. पाणी हे
आपल्या जीवनासाठी अति आवश्यक वस्तू आहे. पाण्यासाठी आपल्याला खरोखरच पाणी वाचवलं पाहिजे. काल आम्ही अनुभवलं, काल आम्ही एका गावामध्ये असताना आम्हाला पाण्याची कमतरता जाणवली. एवढं पाणी कमी होतं की प्यायला पाणी नव्हतं. शेवटी आम्हाला मिलन भाऊनी कुठेतरी जाऊन थोडंसं एक कॅन घेऊन आला आणि आम्ही कसं तरी त्या पाण्यामध्ये आमचं गुजारा केला होता. बरोबर. तर पाणी वाचवा आणि जीवन जगवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर पाण्याची बॉटल सुद्धा आपल्या सोबत ठेवा. पाणी सोबत ठेवा वारकऱ्यांनी चालताना, कारण की रस्त्यामध्ये कुठे पाणी मिळेल नाही मिळेल माहीत नाही. आणि एवढ्या उन्हामध्ये चालणं वगैरे आणि पाण्याची तहान लागते. त्यासाठी पाणी वाचवा, जीवन जगवा. बस. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जसं बघू शकता आपला अंकुर टपके पाणी पित आहे. सोबत ठेवलं पाहिजे पाणी. आता अंकुर बाबा असावा, एक घूट मारला, पाणी दिलं, काय नाही. पण काही लोक आहे जे 10 किलोमीटर आपण बॉटल नेतो आणि 80% संपून देतात आपल्याला. म्हणजे प्रत्येकाने पाणी आपल्यासोबत ठेवलं पाहिजे. तात्पर्य हे आहे, आपण कुणाला काही बोलू नाही. आपण उन्हामध्ये चालतो, ते आपल्या बॉडीतून पाणी निघतं, तर ते आपण पाणी स्वतः हातात ठेवलं पाहिजे, जेणेकरून की आपली ताण भागेल आणि आपल्याला चालायला गती येईल. रामकृष्ण. नाश्ता करायचा होता आपल्याला त्या नदीजवळ गन्ना चूस के पुढे सरसावला शकता. आता आपण पोचलेलो आहे आपल्या पहिल्या नाश्त्यावर. मस्तपैकी आता पुरी भाजी बनत आहे. आता पुरी भाजी खाऊन थोडीशी ऊर्जा घेऊया. थोडेसे पॉवर नॅप तुम्हाला मी आधीच सांगितलेलं, आम्हाला पॉवर नॅप लागतात असे, कारण की आमच्याकडे क्रिस्टियानो रोनाल्डोचा भक्त आहे अर्चित माऊली. तर त्याच्या आम्ही फिटनेसच्या टिप्सनुसार वारीमध्ये डे 1 पासून पॉवर नॅप घेऊन आपली ऊर्जा कायम ठेवत आहे. रामकृष्ण हरी. कसं वाटतं अर्चित? बरोबर बोललो की नाही अर्चित? ही राग आहे ना? बिहाइंड द सीन. अर्चित काय बोलणार आता? काही लोकांना राग येतो, त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलणार? जी वारी आहे ती वारी आहे, काय राग धरायचा. जे वारीमध्ये होते ते होते, जे नाही होत ते नाही होत. वारी आनंदाचा क्षण आहे. वारीमध्ये तुम्हाला मित्र भेटतील. थोडंसं काहीतरी काय होईल ते बोलतात त्याला, भांडणला थोडं बोलणं होईल, थोडं बोलण्यामध्ये थोडासा बदल होईल. म्हणजे स्मॉल भांडण टाईप. आज भांडलतील, उद्या तीच लोक एका ताटात जेवतील, असं आपल्या भांडण. 5 मिनिटात थोड्या क्षणाला लोक भांडतात आणि 5 मिनिटात एका ताटात जेवतात आणि एकच पाव घेऊन एक दुसऱ्यांना भरवतात. भाऊजी तुमचं कसं म्हणणं त्याच्यावर? तुम्ही काय बोलणार? मला काय सुचेल नाही आता, बंद झालं. बिहाइंड द सीन. तर प्रताप माऊली तुम्ही काय बोलणार? आतापर्यंत प्रवास कसा झाला तुमचा? सुखाचा प्रवास झाला, एकदम सुखाचा प्रवास झाला. आणि आपल्या तरुण मुलांमध्ये चांगलं वाटलं, बरं वाटलं. त्यांचे विचार, त्यांचं आणखी दुसरं काय बोलू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अटॅक. काय काय आहे जयेश काका? शिरा आणि चहा गरम आहे, मस्त खावायला.
बस रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस 10वा आहे. आता मी जेवूनची थोडा आराम केलेला आहे. आता निघालेलो आमच्या मुक्काम रात्रीचं स्टेवर. तर तुम्ही बघू शकता पुढे काय तुम्हाला नवीन नवीन चीजे आम्ही घेऊन येऊ. आता तुम्हाला मोनिश माऊली सांगतील पुढचं. तर रामकृष्ण आणि माऊली, तर तुमचं स्वागत आहे मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. मी मोनित चिखले तुम्हाला दाखवणार आहे पंढरपूरचं दर्शन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली, दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसतं. एकदम बरोबर. माऊली, दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसतं. कारण सगळा खेळ कर्माचा आहे, लक्षात ठेवा. कारण देवसुद्धा झालेल्या गोष्टीची परतफेड केल्याशिवाय स्वर्गसुद्धा दाखवत नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राजूर इथे पोहोचणार आहोत काही 10 मिनिटावर. आपला आता इकडे मुक्कामात. रामकृष्ण. रामकृष्ण. तर फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या मुक्कामावर. रामकृष्ण हरी. बावटा घेणारा म्हणजे राजेश काका. रामकृष्ण पोचलेलो आहे. लोकेशन बघू शकता. ह्या आपला आहे साधू बुवा मंगल कार्यालय राजुरी. क्या भाव? कैसे हो, सब बढ़िया? बैग पहुँचाया. मंगल कार्यालय. हाँ काय बोलता भाऊजी, काय खातेस? मसाला मॅगी. आज लवकर येण्याचा फायदा असा आहे की आम्हाला मसाला मॅगी भेटली. थोडं तरी लेट झालं असं मॅगी नसती भेटली आम्हाला. अर्चित, हे टाकू नको मॅगी. हिंदीत नसती मॅगी. आम्ही 2 मिनिट में मॅगी.